मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. स्वराज्याची स्थापना ही केवळ एक स्वप्न नव्हे, तर अनगिनत वीरांचा त्याग व बलिदानाची अमर कथा आहे. आज आपण अशाच एका अद्वितीय शौर्याच्या कथेकडे पाहूया. कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्या कुटुंबाच्या बलिदानाची अप्रतिम कथा, ज्यांनी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आपले संपूर्ण कुटुंब आणि जीवन अर्पण केले. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कुळवाडी भूषण या महान ग्रंथातील 14व्या प्रकरणातून ही कथा आपल्या समोर मांडली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कसे कोंडाजी फर्जंद व त्यांच्या वीर कुटुंबाने इतिहासात अजरामर ठरलेले शौर्याचे स्तंभ निर्माण केले. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोंडाजी फर्जंद यांनी स्वराज्यासाठी कोणत्या प्रकारे सहकुटुंब बलिदान दिले. मुरुड व जंजिरा मोहिमेत कोंडाजी फर्जंद आणि त्यांच्या कुटुंबाने कोणत्या प्रकारचे शौर्य दाखवले. पन्हाळगडावर केवळ 60 मावळ्यांसह कोंडाजी फर्जंदांनी केलेल्या मोहिमेची महत्त्वता काय आहे. कोंडाजी फर्जंद व त्यांच्या कुटुंबाच्या बलिदानाचा स्वराज्यावर काय परिणाम झाला. कोंडाजी फर्जंद यांच्या बलिदानाची कथा इतिहासाच्या कोणत्या पानांमध्ये अजरामर झालेली आहे. कोंडाजी फर्जंद यांच्या सहकुटुंब शौर्याची कथा इतर वीरांच्या कथापेक्षा कशी वेगळी ठरते. स्वराज्यासाठी दिलेले कोंडाजी फर्जंदांचे बलिदान कशा प्रकारे एक प्रेरणादायी उदाहरण ठरते. कोंडाजी फर्जंद व 300 मावळ्यांनी मुरुड व जंजिरा मोहिमेत कोणते आव्हानांचे सामोरे त्यांना जावे लागले. कोंडाजी फर्जंदच्या वीरतेचे जागतिक पातळीवरील उदाहरण म्हणून कोणते संदर्भ दिले जातात. कोंडाजी फर्जंद व त्यांच्या कुटुंबाने स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची तुलना अन्य ऐतिहासिक घटनांशी करता येते का. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या या कथेला. महाराजांच्या सेवेत स्वेच्छेने स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या खूपच मोठी होती. त्याचे कारण महाराज स्वतः केव्हाही जीव घेण्या मोहिमेवर प्रकट व्हायचे, म्हणजे स्वतःच फ्रंटवर असायचे. या मालिकेतील एक हिरा म्हणजेच कोंडाजी फर्जंद. जागतिक युद्धांच्या इतिहासात क्रमांक 1 वर कोंडाजी फर्जंद यांच्या पन्हाळगड व मुरुड जंजिरा येथील वीरतेची नोंद झालेली आहे. 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगड आदिलशाहीत गेलेला होता. स्वराज्याची राजधानी रायगड सजलेली होतीच, परंतु जिजाऊ महाराजांना पन्हाळगड स्वराज्यात नसल्याची खंत वाटत होती. सरसेनापती प्रतापराव गुजर व निवडक मावळे सोबत घेऊन महाराज पन्हाळगड बाबत बोलतच होते. तोच एक मावळा उभा राहून बोलला, महाराज, मी पन्हाळगड जिंकून स्वराज्यात आणतो. हा डरकाळीचा आत्मविश्वास व्यक्त करणारा आवाज होता कोंडाजी फर्जंद नावाच्या एका मावळ्याचा. महाराजांना सुद्धा आनंद झाला, विश्वास बसला. महाराजांनी कोंडाजींना जवळ बोलावून पाठीवर थाप टाकली व विचारले, कोंडाजी, तुम्हाला किती फौज व सोबत जड जवाहीर, रोकड, बाजार बुणगे पाहिजेत ते सांगा. कोंडाजी उत्तरले, महाराज, मला फक्त 300 मावळे देणे. महाराजांना आश्चर्य वाटले. ते उद्गारले, काय, फक्त 300? कोंडाजी नम्रपणे म्हणाले, महाराज, खरे तर मला 60च मी निवडलेले मावळे पाहिजेत, परंतु मी 300चा आकडा सांगितला. महाराजांनी तो मान्य सुद्धा केला. त्वरित कोंडाजीच्या हातात महाराजांनी आपल्या हातातील कडे घालून आलिंगन दिले. मानाची वस्त्रे मागून सन्मान सुद्धा केला. शेजारी बसलेल्या येसाजी कंकला याचे नवल वाटले. कोंडाजी अजून यायचे आहेत, जिंकायचे आहेत. शिरस्ता आहे की काम फत्ते झाल्यानंतर मानाची वस्त्रेही दिली जातात. सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह महाराजांच्या लक्षात आले. त्यावर जरा भावनिक होऊन महाराज गंभीरपणे बोलले की गड्यांनो, काही अनुभव वाईट आहेत. शिवाकाशीत शंभूसिंह जाधव, बांदल, भेलके, बाजीप्रभू देशपांडे, सडे, विचारे यांना आपण कसे सन्मानित करणार आहोत. कोंडाजींची मोहीम फत्ते होईलच, पण पुढे महाराज थांबले. सर्वांना कोंडाजीच्या सन्मानाचे महत्त्व तेव्हा समजले. कोंडाजी 300 मावळे घेऊन रायगडवरून पन्हाळगडाकडे फेब्रुवारी 1673च्या शेवटी निघाले. पन्हाळगड पायथ्याशी पोहोचले. 2-3 दिवस सर्वांनी पन्हाळगडाची अत्यंत काळजीपूर्वक रेखी सुद्धा केली. 2 मार्चला कोंडाजींनी 300 मावळ्यांसोबत एकत्रित चर्चा केली. पन्हाळगडावरील धोक्याचे मध्यम सोपे सगळे पॉइंट्स कोणते यावर चर्चा सुद्धा झाली.
सहज घुसण्यासारखे पॉईंट निवडले, आतली माहितीसुद्धा घेतली. कोंडाजींनी 300 पैकी 60 मावळे निवडले. उर्वरित 240 बाहेरील जबाबदारी दिली. इशाऱ्याची सांकेतिक भाषा समजली. 60 मराठ्यांनी सर्व तयारी केली. मध्यरात्रीच्या नंतर अंधारात गडाच्या मागच्या दुर्लक्षित बाजूच्या कडावरून गडावर चढण्यास सुरुवात झाली. भल्या पहाटे कोंडाजी व मावळे पन्हाळगडावर उतरले. किल्लेदार साखर झोपेतच होता. कोंडाजींनी त्याचा ताबा घेतला. इतरांनी पन्हाळगडाचा ताबा घेतला. काहींनी दरवाजे उघडले. 240 मावळे आत आले. हिरवा झेंडा उतरला. भगवा फडकवला. शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव असे नारे दिले. पन्हाळा ताब्यात आला. कोंडाजींनी केवळ 60 मावळे सोबत घेऊन विश्वविक्रमाची नोंद केली. तो ऐतिहासिक दिवस होता. 3 मार्च 1673. महाराजांना कळविण्यासाठी खबरे रवाना करण्यात आले. महाराजांना पन्हाळगड जिंकून स्वराज्यात आणण्यात कोंडाजी व 60 मावळ्यांना यश आले. ही बातमी ऐकून केवढा आनंद झाला असेल याची आपल्याला कल्पना करावी लागेल. मुरुड जंजिरा किल्ला जिंकणे स्वराज्याला शक्य झाले नाही, परंतु लाय पाटील, कोंडाजी फर्जद, शंभूराजे व इतर प्रयत्न झालेत. यात कोंडाजी फर्जद यांचा प्रयत्न जीवघेणा ठरला. सन 1681 च्या मध्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोंडाजी काका फर्जदांना मुरुड जंजिरा स्वराज्यात नसल्याबाबतची महाराजांची ही खंत बोलून दाखवली. कोंडाजी फर्जद पन्हाळगड सारखीच उसळी मारून म्हणाले, मी एकटाच माझे कुटुंब व 10-12 सवंगडी मिळून मुरुड जंजिरा स्वराज्यात आणतो. छत्रपती संभाजी महाराजांनी ही चिंता व्यक्त केली, पण कोंडाजीच्या डोक्यात मोहीम तयार होती. त्यानुसार कोंडाजी व सहकारी कोळ्यांच्या नावेतून जंजिरापर्यंत पोहोचले. किल्लेदारास ओळख देऊन आम्ही छत्रपती शंभूराजे विरोधात बंड करणार असल्याचे सांगितले. कोंडाजीबद्दल सर्व ऐकूनच होते. सिद्धीची भेट घालून दिली. झाडाझडती झाली. विना हत्यार सर्व होते. सिद्धीने ओळख पट्टाच आसरा दिला. 2-3 दिवसातच कोंडाजीने बायको पोरं आणण्याची परवानगी मिळून सर्वांना आणले. असे कोंडाजी सहकुटुंब जंजिरावर राहू लागले. सिद्धीची खात्रीसुद्धा पटली. दिवसामागून काही दिवस असेच गेले. कोंडाजीबद्दल विश्वास निर्माण झाला. सर्व कुटुंब, सर्व सहकारी व कोंडाजीकडे साधा खेळासुद्धा नव्हता. कोंडाजीचा प्लॅन असा होता, संधी पाहून एखाद्या रात्री जंजिरावरील दारूचे कोठारास आग लावून उडून द्यायचे. सर्व काही भस्म होईल. त्याच गडबडीत जंजिराचे दरवाजेही उडून टाकायचे. मराठा फौज आत घुसवायची. योगायोगाने कोंडाजीशी संधी आली. कोंडाजी दारूखान्यापासून काही अंतरावर असतानाच दुर्दैवाने ते पकडले गेले. सिद्धीने कोंडाजीची जाहीरपणे फौजेसमोर व कुटुंबियांसमोर मान छाटली. इतरांनाही मृत्यूदंडाची शिक्षा झाली. अशा रीतीने जीवाची बाजी लावणारे कोंडाजी काका फर्जद स्वराज्यासाठी शहीद झाले होते. कोंडाजी फर्जद एकटे जंजिरात घुसले व धावत जाऊन दारूचे कोठारास आग लावण्याच्या प्रयत्नात असतानाच सिद्धीच्या सैन्याने त्यांना पकडले होते. अशाही कथा आहेत. कथा व मिथके वा चमत्कार. कोंडाजी फर्जद, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, धनाजी जाधव, संताजी घोरपडे अशा दैदिप्यमान व्यक्तींची पाठ सोडत नसतात. कोंडाजी फर्जद यांच्या शौर्यास विनम्र अभिवादन. मित्रांनो, कोंडाजी फर्जद आणि त्यांच्या कुटुंबाच्या शौर्याची कथा ही आपल्याला स्वराज्याच्या मूल्यांची आणि त्यासाठी दिलेल्या बलिदानाची एक अमिट शिकवण देऊन जाते. त्यांच्या सहकुटुंब दिलेल्या बलिदानाची कथा केवळ ऐतिहासिक नोंद नाही, तर ती आपल्याला प्रेरणा देते की स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न आणि त्याग महत्त्वाचा असतो. कोंडाजी फर्जद हे केवळ एक योद्धा नाहीत, तर त्यांची कुटुंबाची शौर्यगाथा आजही आपल्याला प्रेरित करते. आजच्या युगात त्यांच्या कणखर धैर्याचा पाठ घेत आपण स्वराज्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया. कोंडाजी फर्जद व त्यांच्या कुटुंबाच्या शौर्यास कोटी कोटी सलाम. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराज, जय महाराष्ट्र.
व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.